पुण्यातील भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय। खडकवासल्यामधून विसर्ग सुरूच आहे। खडकवासला धरणामधून 16,247 क्युसेकने मुळामुठा नदीमध्ये विसर्ग सुरू आहे। मुळामुठा नदीकाठच्या वस्त्यांना धोक्याचा इशारा दिला गेलाय आणि सतर्क राहण्याच्या सूचना सुद्धा प्रशासनाकडून केल्या गेलेल्या आहेत। कारण पुण्यामध्ये पुरामुळे झालेला हाहाकार आपण सगळ्यांनी बघितला आणि आता सध्या भिडे पूल सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। खडकवासल्यामधला विसर्ग अजूनही थांबला नाहीये। जवळपास 16,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि मुळामुठा नदीमध्ये या नदीपात्रामध्ये हा विसर्ग सुरू आहे। त्याच्यामुळे या नदीकाठी असणाऱ्या सगळ्या नागरिकांनी सावध राहावं अशा सूचना दिल्या गेल्यात। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, सध्या तुमच्या मागे आम्हाला हा मोठ्या प्रमाणात सुरू असलेला विसर्ग पाहायला मिळतोय। काय नेमका याचा परिणाम होऊ शकतो? पुणेकरांना काय सूचना जारी केलेल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर? पाठीमागे जर पाहिलं तर रिद्धी हा खडकवासल्याचा विसर्ग आहे आणि हा विसर्ग जो आहे तो 9 वाजल्यापासून आता 22,000 क्युसेकने हा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। आणखी पर्जन्य वाढलं, पर्जन्यवृष्टी जी होती ती मोठ्या प्रमाणात होती। मुसळधार पावसामुळे चारही धरण जे आहेत ते 94% जवळपास भरलेले आहेत। त्यामुळे विसर्ग हा मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि त्याचा परिणाम पुणे शहरावर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो। त्यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे। जलसंपदा विभागाने महापालिकेला तशा सूचना दिलेल्या आहेत। महापालिका ही सध्या सर्व लक्ष ठेवून आहे। मात्र हे पाणी जर पुणे शहरात परत घुसलं तर परत एकदा पुण्याला पुराचा फटका बसू शकतो। 2 दिवसापूर्वी पुण्यातल्या एकता नगर असेल, भिडे पूल असेल, पुलाची वाडी असेल, या सगळ्या भागाला मोठा फटका जो आहे तो विसर्गाने आणि पावसाने बसला होता। तसाच आता शक्यता जी आहे ती वाढलेली आहे। पुणे शहरात जरी पाऊस नसला तरी धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि विसर्ग हा 2-2 तासाला वाढवण्यात येतोय। सकाळी जो 18,000 क्युसेकचा विसर्ग होता तो आता 22,000 केलेला आहे। जे पुण्यामध्ये पूर आला होता त्यावेळेस 35,000 क्युसेकने विसर्ग करण्यात आल्याची माहिती जलसंपदाने दिलेली होती आणि जर असाच विसर्ग वाढला तर पुण्यातल्या सगळ्या नागरी वस्तींना याचा धोका होऊ शकतो आणि त्यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे। मात्र पाऊस जो आहे तो धरण क्षेत्रात मुसळधार पडत असल्याने विसर्ग वाढतच असणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। रिद्धी, अगदी बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।